आपल्यासोबत संजय गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, एकूणच काल तुम्ही मारहाण केलेली आहे, मारहाण योग्य नव्हती, मुद्दा बरोबर होता, नेमकं काय झालं होतं? बघा, मी अनेक वर्षापासून इथे येतो आणि गेल्या 3-4 वर्षात मी या इथल्या जेवणाच्या बद्दल यांच्या मॅनेजरला, कर्मचाऱ्यांना सतत तक्रार केल्या की तुम्ही 15-15 दिवसाची अंडी देतात, 10-20 दिवसाचं शिळं नॉनव्हेज देतात आणि भाज्या पण तुमच्या काही ताज्या नसतात। आता मी शेतकरी, मला भाजीपाला आणि या सगळ्या जेवणाबद्दल मी तासातासच फरकात सांगू शकतो की किती शिळं आणि किती ताजं आहे। रात्री मी जेवणाला माझी साधारणतः 10ची वेळ आणि मी कुठे बाहेर जेवायला कधी जात नसतो, मला इथे जेवायची सवय आहे। गावाकडे मी कुठे बाहेर जेवायला जात नाही आणि म्हणून मी पोळी, वरण आणि भात असं मी त्याला ऑर्डर केली, त्याने आणून दिलं। मी वरण भात मिक्स केला, पहिला घास खाल्ला तर मला खूप आंबट वाटला, दुसरा खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्याचा स्मेल घेतला तर तो निष्कृष्ट नव्हता, ते सडलेलं होतं, कुंजलेलं होतं आणि मग ते उलटी झाल्यानंतर मी आहे तशा अवस्थेत खाली गेलो। त्यांना विचारलं, हे ऑर्डर तुम्हीच दिली का? म्हणलं हो। मग मी 5-6 लोकांना, त्यांच्या मॅनेजरसह, त्यांना सगळ्यांना स्मेल घ्या जरा। त्यांनी स्मेल घेतला आणि त्यांची प्रतिक्रिया अशी होती की हे बहुत गंदा आहे। मग एका आमदाराला जर तुम्ही एवढं घाणेरडं खाऊ घालत असाल तर तुम्ही बाकीच्या लोकांना कशा प्रकारे खाऊ घालत असाल? आज या कॅन्टीनला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी सगळेच येतात। 10,000 लोक इकडे रोज जेवतात आणि त्या सगळ्यांच्या जीवनाशी तुम्ही खिलवाड करता। आम्ही ज्यावेळेला यांच्याकडं पार्सलचा डब्बा नेतो तर गाडीत जेवल्यावर आम्हाला सकाळी खूप अनइझी वाटतं, आम्हाला वाटतं की प्रवासामुळे झालं असेल, पण त्याच्यामुळे होत नाही, हे याच्यामुळे होतं। आणि म्हणून या लोकांनी जणू काही विष लोकांना खाऊ घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, आमच्या जीवनाशी खेळायचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामुळे त्यांना मराठीत कळत नाही, हिंदीत कळत नाही, इंग्रजीत कळत नाही, म्हणून त्यांना मी माझ्या शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना काल समजून सांगितलं। पण या संदर्भात समिती देखील आहे, समिती समोर तुम्ही या सगळे मुद्दे मांडणार? मी रात्री समितीच्या अध्यक्षांना फोन पण केलेला, पण त्यांनी सांगितलं मी अजून काही चार्ज घेतलेला नाही आहे। मी MDना पण रात्री फोन केलेला आणि आज फूड अँड ड्रग्सकडे पण मी अधिकृतपणे तक्रार करणार। विधानसभेमध्ये पण सुद्धा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या मुद्द्यावर जर मला अध्यक्ष महोदयांनी संधी दिली तर मी हा विषय देखील त्यांच्या लक्षात आणून देणार की आमदारांचं हक्काचं संरक्षण करणं, जीवाचं संरक्षण करणं ही जबाबदारी अध्यक्ष महोदयांची, आणि त्यांच्या आमदाराला जर जीवा धोका होत असेल तर त्यांनी गंभीर दखल या गोष्टीची घेतली पाहिजे। अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारचं जेवण हे सर्रास कंत्राटदार हा देतो आहे असं स्पष्ट दिसतं आहे। या संदर्भात एकूणच पुढच्या हालचाली तुम्ही जरी सांगितल्या असल्या तरीही ते कंत्राट बदलण्यासाठी काही मागण्या होणार? आता या मागणीनंतरच त्यांनी केलं पाहिजे की हा कंत्राटदार वारंवार एकच कंत्राटदार आहे। टेंडर निघताना एकच कंत्राटदाराला कसं दिलं जातं 30 ते 40 वर्षापासून, आणि याच्यामध्ये अधिकारी कसं याला मॅनेज करतात? आणि हा आमदार म्हणजे हा जो कंत्राटदार आहे हा इतक्या वर्षापासून कुठल्याही तक्रारीची दखल घेत नाही किंवा प्रशासन घेत नाही। काय साठा लोट आहे आमच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं याच्यासोबत की जे सारखं लोकांच्या जीवनाशी खेळतात? त्याच्यामुळे विधानसभेत मागणी करेल आणि मी माझी तक्रार फूड अँड ड्रग्सकडे पण देणार। जेवढ्या आयुधाचा वापर मला करता येईल तेवढं सगळं मी करणार आहे। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन गजानन बाळपूरकर, अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।